बीडच्या मस्साजोगमध्ये एक मोठी आणि पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। ज्या अवादा कंपनीच्या खंडणीच्या वादातूनच सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, त्याच अवादा कंपनी विरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले। अवादा पॉवर ऊर्जा प्रकल्पात स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी आणि कामं देण्याच्या अटीचा भंग केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। याच मुद्द्यावरून कंपनी प्रशासन आणि मस्साजोग ग्रामस्थ आमने-सामने आले। कंपनीसमोर सरपंच स्वरूपानंद देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले। त्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडानंतर पुन्हा एकदा मस्साजोगमध्ये अवादा कंपनी विरोधात संतापाचा उद्रेक पाहायला मिळतोय। वारंवार आम्ही संबंधित कंपनीचे अधिकारी किंवा त्यांचे चेअरपर्सन जे आहेत यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, परंतु त्यांच्याकडून आम्हाला अशी कुठलीही ठोस अंमलबजावणी होताना किंवा कुठलेही एखादं वेंडर कोड काढणं किंवा समजा काय करणं या गोष्टी दिसून आल्या नाहीत। त्यामुळे मी आज रोजी कंपनीला अमर उपोषणाचा इशारा दिला होता। त्या निमित्तानं मी आज या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे।